नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. सुरेश दाजी बिराजदार जे की कार्यकर्ता म्हणून एक त्यांची ओळख आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये. अजित पवार गटामध्ये ते आहेत. त्यांची एक निष्ठा आहे दादावरती. कशी निष्ठा आहे? कशा प्रकारे त्यांनी आजपर्यंत कार्य केलं यासाठी ते बार्शीमध्ये आलेले आहेत. आपण त्यांना चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आहोत. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. तसं माझे काका हे माजी आमदार 1982 ते 85 दरम्यान आमदार होते. त्यांच्या निधनानंतर म्हणजे मी तसा सिव्हिल इंजिनियर आणि काही राजकारणाचा काही विषय नव्हता. परंतु काका वारल्यामुळं लोकांनी मला जिल्हा परिषदेला 1992ला उभा केलेलं होतं आणि सर्वाधिक मतानं जिल्हा परिषदेला मी त्याही वेळेस निवडून आलो. आताही मी आता जो पिरियड संपलेला त्यावेळेसही जिल्हा परिषद सदस्य होतो. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल किंवा पक्षाच्या माध्यमातून असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून असेल, आम्ही वेगवेगळे कामं केलेले आहेत. एक सहकारी साखर कारखाना, भाऊसाहेब बिराजा सहकारी साखर कारखाना आम्ही उभा केला. प्रचंड संघर्षातून उभा केला. कारण आमदार खासदार नसताना एक एवढं मोठं युनिट उभा करणं हे चॅलेंज असतं आणि तर आम्हाला चॅलेंज स्वीकार. परंतु प्रचंड संघर्ष करून एक युनिट उभारला आणि ते युनिट आज या धाराशिव जिल्हा नाही 2-3 जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये 1 वर्ष 2 वर्षातच हायएस्ट मत भाव देणारा, वेळेवर पेमेंट करणारा, कुठेही काटा मारणार नाही, कुठेही रिकव्हरी कमी दाखवणार नाही, असं एक चांगलं युनिट आज उमरगा लोहारा तालुक्यामध्ये आहे. त्याचा फायदा उमरगा लोहारा, औसा, निलंगा, तुळजापूर या सर्व भागातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होतोय. एक अर्बन बँकेची आम्ही स्थापना केली, भाऊसाहेब बिराजा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, जी 27 वर्षापासून कार्यरत आहे, सतत वर्गात आहे. एक चांगली आदर्श बँक म्हणून आम्ही आज आज आमची आज ओळख आहे, त्या बँकेची ओळख आहे, ज्याची स्थापना मी केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी 7 वर्ष चेअरमन होतो, आताही संचालक आहे. जी बँक प्रचंड अडचणीत आहे. 2002 साली ती बँक अडचणीत आली आणि त्याला बाहेर काढण्यासाठी मी प्रचंड प्रयत्न केला. म्हणजे त्या बँकेमध्ये 350 कोटीचं कर्ज हे 2 साखर कारखान्यामध्ये अडकलेलं होतं. तेरणा साखर कारखाना आणि तुळजाभवानी साखर कारखाना याच्यामध्ये 350 कोटीचं कर्ज थकलेलं होतं आणि ते दोन्ही कारखाने कोर्टात गेल्यामुळं 5 वर्ष आम्हाला कोर्ट कचेऱ्या करावं लागलं. डीआरटी कोर्ट असेल, डीआरएटी कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्टापर्यंत आम्हाला त्या मॅटरमध्ये जावं लागलं. त्यांचे निकाल लावले. ते कारखाने आम्ही भाडेतत्वावर देऊ शकलो. ते दोन्ही साखर कारखाने चालू झाले. म्हणजे जवळपास 40-45 हजार शेतकऱ्यांचा जो सभासदांच्या ते दोन्ही कारखाने आहेत त्यांचा फायदा तर झालाच. परंतु येणाऱ्या काळामध्ये 2 वर्षामध्ये त्या बँकेच्या भाड्यामधून जिल्हा मध्यवर्ती बँकेला खूप चांगली मदत होणार आहे. असं एक चांगलं काम मला करता आलं याचा मला नक्कीच सार्थ अभिमान आहे. जिथं जिथं संकट आलं, उदाहरणार्थ घ्या, मी 1992ला मी जिल्हा परिषद सदस्य होतो. 30 सप्टेंबर 1993ला आमच्या भागामध्ये खूप मोठा प्रलयकारी भूकंप झाला. तुम्हाला माहित आहे की 10,000 व्यक्ती वारल्या. त्याच्यामध्ये माझा मतदारसंघ असेल किंवा आमच्या तालुक्यातला किंवा औसा तालुक्यातली खूप मोठी गावं उद्ध्वस्त झालेली होती. अशा काळामध्ये मला प्रचंड मोठा संघर्ष आम्ही केला. लोकांच्या मध्ये धावून गेलो. लोकांच्या अंत्यविधीपासून, त्यांना खाणे-पिणे घालण्यापासून, त्यांना तात्पुरतं शेडमध्ये व्यवस्था करण्यापासून, त्यांच्या पुनर्वसनासाठी जागा निवडण्यापासून, ते जागा कशा पद्धतीने हार्ड स्टार्टवर निवडता येईल, पुन्हा भूकंप झालं तर त्यांची घरं पडू नये. म्हणून प्रत्येक प्रोसेसमध्ये मी होतो. त्याही काळामध्ये जिल्हा लेवलला एक भूकंप पुनर्वसन समिती नेमली होती, ज्याच्यामध्ये डॉक्टर पदमसिंह पटेल साहेबांनी माझं त्याच्यामध्ये आवर्जून मला सदस्य करून प्रत्येक गोष्टीमध्ये मला सहभाग करून घेत होते आणि ग्राउंड लेवलला जे काही अडचणी आहेत ते आदरणीय शरदरावजी पवार साहेब आणि पदमसिंह पाटील साहेबांना सांगण्याचं किंवा विलासराव देशमुख साहेब त्या काळामध्ये होते. त्याच्यामध्ये धावून जाण्याचं काम आम्ही नक्कीच खूप मोठं काम त्या भूकंप पुनर्वसनाच्या माध्यमातून आम्ही करू शकलो. पक्षाचा गेल्या 10 वर्षापासून मी जिल्हाध्यक्ष धाराशिव जिल्ह्याचा होतो. आता प्रदेशचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष आहे. ज्या अजितदादांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकलेली आहे. असं अजितदादांचं नेतृत्व हे खूप मोठं नेतृत्व आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत ते काम करत असतात, सतत लोकात असतात. जे आहे ते खरं बोलणे. बरेच पुढारी बघतो की समुद्र आणा साहेब आमच्या गावात, आणतो असं म्हणणारे पुढारी अजितदादा नाही. आहे तर आहे, नाही तर नाही. एखाद्याला खड खड ठसकावून सांगतात, हे मंत्रालयात काम होत नाही, तू जा गावाकडे, पैसे खर्चू नको, दुसरं काहीतरी काम कर. अशा पद्धतीनं सांगणारा नेता, जो विकासासाठी धडपडणारा नेता, जो एखाद्यावर विश्वास टाकला, प्रचंड विश्वास, माझ्यासारखा कार्यकर्ता आज जर जिल्हा परिषदेचा सभापती होऊ शकला आणि अडचणीच्या बँकेचा चेअरमन असलेला माणूस आज त्यांनी मला सांगितलं की
धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता जास्त आहे आणि मी सोडवून घेणार आहे. तुझं काम आहे, तुझी इमेज आहे आणि तू तयारी कर. या माध्यमातून मी आज बार्शीकरांना विनंती करायला आलोय. देशाचा चौथा आधारस्तंभ हा मीडिया आहे. या सर्वांच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत जाणार आहे, की गेल्या काही महिन्यापासून मी बार्शीला वारंवार चक्रा करतोय. धाराशिव असेल किंवा लातूर जिल्ह्यातला औसा विधानसभा मतदारसंघ आहे, ते आमच्या रोजच्या संपर्कातले आहेत. परंतु बार्शी थोडंसं नवीन आहे. तरी मी कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून मी कधी-मधी आम्ही येत असतोय. परंतु इथल्या माध्यमातून इथे खूप लोकं मला चांगले रिस्पॉन्स देत आहेत. आम्ही सर्व पक्षीय लोकांना भेटतोय आणि मला सगळं पूर्ण लोकसभा मतदारसंघात खूप चांगला रिस्पॉन्स मला मिळतोय आणि मला तिकीट मिळालं तर 101% ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महायुतीला निवडून येण्याचा खात्री विश्वास मी देतो आणि माझ्या या आपल्या माध्यमातून मी बार्शीकरांना विनंती करतो, की एक आपला जीवाभावाचा माणूस, आपला माणूस म्हणून सुरेश बिराजदारला पहा. तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांच्या कामाची ओळख करून घ्या, माहिती करून घ्या आणि एक चांगला व्यक्ती वाटत असेल तर मला नक्कीच साथ द्या आणि मला शिफारस करा अशी मी विनंती करतो. नमस्कार. दादा, आपण सांगितलं की आपण शेतकरी कुटुंबातले आहात. तुमचे आई-वडील म्हणा किंवा आजी-आजोबा म्हणा आणखी शेतामध्ये काम करतात. एवढी मोठी शेती आहे. राजकारण शेती कसं मॅनेज करतायत? नाही, तसं मी शेतात कमी जातो. आता वडील आहेत, आमचे मोठे बंधू आहेत, सर्व मंडळी शेताकडे जातात. मी आपलं कमी जातोय आणि मी बाकीच्या गोष्टींमध्ये लक्ष घालतोय आणि शेती हा प्रचंड मेहनतीचा व्यवसाय आहे. म्हणजे तिथं पूर्ण वेळ द्यावा लागतो. बांधाऱ्यावरली शेती करून नाही चालत साहेब. जरा एखादा तूर आहे आणि ते काय जाळधुई पडली तर सगळी जाते ती. तसा प्रकार आहे ते. त्याच्यावर लक्षच द्यावं लागतं. आणि शेत आणि राजकारण दोन्ही सांगड आम्ही घालतोय. काही अडचण नाही तशी. बार्शीतले जे लोकल नेते आहेत, या तुमच्या दौऱ्यादरम्यान तुम्हाला कसा सपोर्ट मिळतो किंवा कशा पद्धतीने त्यांचा सपोर्ट आहे जनतेमध्ये नेण्यासाठी किंवा लोकांची वेळोवेळी ओळख करण्यासाठी कसा त्यांचा सपोर्ट मिळतो तुम्हाला? मला सर्व पक्षीय आमची मित्र कंपनी इथं आहे. सर्व मित्र कंपनीनी मला शब्द दिलेला आहे, की सुरेश बिराजदार तुम्ही शीट सोडवून घ्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत. बार्शी आम्ही लीड देऊ. असा गाढा विश्वास या सर्व मित्रमंडळींनी बार्शीकरांनी आम्हाला दिलेला आहे. तुम्हाला खात्री वाटते का जर मिळालं तुम्हाला जर राष्ट्रवादीला जर सीट पडलं तर तुम्हाला नक्की उमेदवारी मिळेल असं तुम्हाला वाटतं का? आणि तुम्ही निवडून याल असं तुम्हाला वाटतं का? विषय काय आहे, की महायुतीमधून तिन्ही पक्ष ही जागा मागतायत आणि मी आजच शब्द देतो, की कुणीही महायुतीमधून जर उमेदवारी मिळाली, दुसऱ्यांना जरी मिळाली तर आम्ही प्रयत्न करू. परंतु हा मतदारसंघ शिवसेना वर्सेस राष्ट्रवादी आजपर्यंत लढत आलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची आणि माननीय अजितदादांची दावेदारी या मतदारसंघावर आहे आणि त्यांना पण वाटतं, की सुरेश बिराजदार एक प्रामाणिक माणूस आहे आणि लोकांमध्ये सेवेसाठी झटतोय आणि त्या माध्यमातून दादांचा जो विश्वास आहे, मी नक्कीच सार्थ करून दाखवेन आणि हा मतदारसंघ आम्हाला मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात जास्त आहे. जसं तुम्ही मतदारसंघावरती आता प्रभुत्व मिळवायला चालू केलेलं आहे. तुमच्या गाठीभेटी वाढत चाललेल्या आहेत. परंतु या ठिकाणचे लोकल आमदार राजूभाऊ राऊत आहेत. त्यांचं नेतृत्व तुम्ही पाहिलेलं आहे किंवा त्यांचं काम तुम्ही पाहिलेलं आहे. तर त्यांच्याशी तुमची याच्यामध्ये चर्चा झाली का? हो, राजाभाऊंची माझी राऊत साहेबांची माझी चर्चा झालेली आहे. त्यांनी तेच सांगितलेलं आहे, की महायुतीमधून जागा मिळाल्यास आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करू. जागेसाठी तुम्ही प्रयत्न करा. असे राजाबरोबर राऊत साहेबांनी त्यांचं मोठं काम आहे. त्यांनी मला शब्द दिलेला आहे. म्हणजे सर्व नेत्यांची तुमची चर्चा झालेली आहे. तुमचं ठाम मत आहे जर राष्ट्रवादीला जर जागा सुटली किंवा महायुतीला जर जागा सुटली तर सुरेश बिरादर यांचं सीट कन्फर्म होईल असं दादाने देखील त्यांना अजितदादांनी देखील त्यांना शब्द दिलेला आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी आतापासून कामाची सुरुवात केलेली आहे. त्यांचं कार्य त्यांच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये भरपूर चांगल्या पद्धतीने आहे. बार्शीमध्ये त्यांचं कार्य लोकांना परिचित नाही, परंतु त्यांचं म्हणणं आहे की कार्यकर्त्यामार्फत किंवा त्यांच्या वारंवार भेटीमार्फत त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा एक चांगला ठसा जो कार्यकर्त्याचा असतो तो चांगल्या पद्धतीने उमटेल आणि त्यांची जागा फिक्स होईल आणि ते निवडून देखील येतील असा त्यांचा विश्वास आहे. कॅमेरामॅन समी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.